निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। सचिन वाझेनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। त्या पत्रात अनिल देशमुखांसह जयंत पाटील यांच्याही नावाचा उल्लेख आहे। अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेनं केलाय। दरम्यान देशमुख पैसे घ्यायचे याचे पुरावे सीबीआयकडे असल्याचंही वाझेनं म्हटलंय। सचिन वाझेच्या आरोपांवरून विरोधकांकडून जोरदार पलटवार केला जातोय। फडणवीस यांची ही नवीन चाल असून सचिन वाझेच्या मार्फत माझ्यावर आरोप करत असल्याचं प्रत्युत्तर अनिल देशमुखांनी दिलं। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज गाड़ी में रहता प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटील साहब का नाम लिखा हुआ है। अजून मी ते काही पाहिलेलं नाही, कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन। पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू। देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली, खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आता सुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची, आणि हा सचिन वाझे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही। जे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली, त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले। फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे। उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो। हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय। मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, आम्ही गेले 1 वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत, हे मी वारंवार सांगतोय। सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्लू आर्ड बॉय म्हणतात, आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे। आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल। ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते, आता जरा सकाळी जे सचिन वाझेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला।